नमस्कार, मी विलास लोबे या प्रभागाचा निरीक्षक म्हणून या ठिकाणी काम करतो। सध्याच्या काळामध्ये आता वातावरण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं लोकांचा कॅम्पेन काँग्रेसच्या पाठीमागे उभा असलेला आपल्याला दिसून येतोय। मागच्या 9 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या कोणी सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी या शहरातल्या जनतेचं भ्रमनिराश केलेलं आहे आणि जनता यांच्या कारभाराला वैतागलेली आहे। जनतेचे अनेक प्रश्न अनेक अडीअडचणी या शहरामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे लोकांचा कल आता काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असताना आपल्याला दिसून येत आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर शहर एक कशा पद्धतीने असलं पाहिजे ही संकल्पना ग्रामीण भागातल्या अनेक ग्रामपंचायती आपण जर बघितल्या खेड्यापाड्यातल्या त्या ग्रामपंचायती कितीतरी पटीनं शहरापेक्षा पुढारलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। अशी परिस्थिती या निलंगा शहराची झालेली आहे। खऱ्या अर्थाने या विकासातून या अडचणीतून शहराला जर बाहेर काढायचं असेल तर एका कर्तृत्ववान माणसाच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे। समोरच्या पार्टीनं भारतीय जनता पार्टीने एक असा उमेदवार दिलेला आहे जो की निवडून आल्यानंतर तो लोकांमध्ये सक्षमपणाने जाईल का नाही लोकांमध्ये शंका आहे। त्या उमेदवाराच्या हातात त्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या हातामध्ये सत्ता राहील किंवा त्याला पूर्ण अधिकार दिले जातील का नाही असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे। पण काँग्रेस पक्षानं असा एक खंबीर नेतृत्व असलेला उमेदवार दिलेला आहे ज्यांनी की 1 वर्षाचा काळ मागे नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। त्यांच्या हातामध्ये असताना सत्ता लोकांनी बघितलेली आहे। त्यांनी अनेक धाडसी निर्णय 1 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले या शहरातल्या जनतेला दिसलेलं आहे। जसं की स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबाला घरातली घरपट्टी नळपट्टी घनपट्टी या सगळ्या गोष्टी माफ करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि पूर्ण शहराचा कायापालट करण्यासाठीचा जो काही विजन असतं ते विजन या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून येते। आणि हे सगळं करत असताना अभयदादा साळुंके यांच्यासारखं खंबीर नेतृत्व या निलंगा विधानसभा मतदारसंघाला मिळालेलं आहे आणि विधानसभा मतदारसंघाला एवढं खंबीर आणि मजबूत नेतृत्व मिळाल्यामुळे सामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये काही भीतीचे काही जे वातावरण होतं ते भीतीचं वातावरण दादाच्या नेतृत्वामुळे पूर्णपणे संपलेलं आहे आणि सर्वसामान्य माणूस स्वतःहून बाहेर येऊन की आम्ही आता दादाच्या सोबत आहोत, आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबत आहोत आणि विकास करणारं विजन घेऊन जे नेतृत्व पुढे आलेलं आहे अमित भाई यांच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात देण्यासाठी नगरवासी सज्ज झालेले आहेत।